इयत्ता 9वी मराठी विषयाच्या तासिकेत मी सौ सोनाली शुरी आपले सर्वांचे स्वागत करते. भाग 3 कविता 9वी उजाड उघडे मारा नाही. कवयित्री आहेत ललिता गादगे आणि आज आपण भाग 3 बघत आहोत. वेळ झालेली आहे व्यवसायातील प्रश्नोत्तरांची. तुम्ही तयार असालच. सुरुवातीला कविता वाचायची आहे. मी एकदा मोठ्याने वाचून दाखवते. तुम्ही नीट बोट ठेकून ऐका म्हणजे पुढच्या प्रश्नांची उत्तरं सोडवणं सोयीस्कर जाईल. स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा दिशांना. बेरड कोरड इथली सृष्टी घेऊन आली ती नजराणा. गर्द पोपटी लेऊन वसने मुरडत आली लिंबोणी. जर्द तांबडी कर्णफुलेही घालून सजली नागफणी. लुसलुस पाने अंगोपांगी झुले वडहा दंग होऊनी. दुरंगी चुनरीत उभीही घाणेरीही नटुनी थटुनी. सळसळ झळझळ पिंपळ पाने मऊ मुलायम मोर पिसापरी. सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवर. पळस फुलेही बहरून आली या मातीच्या अंकावरती. कुसुमे सारी या जगातली पाहुणी त्यांना मनात झुलती. आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान. उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान. मला वाटतं माझ्याबरोबरच तुम्ही कवितेचं वाचन केलेलं असेल. आता आपण प्रश्नाकडे जाऊया. उर्वरित प्रश्न पान नंबर 111 वर कृती 2 मधला दुसरा प्रश्न आपला सुरू होता. सृष्टीतील खालील घटक वसंत ऋतूच्या आगमनाने कसे सजले ते स्पष्ट करा. लिंबोणी. बघा लिंबोणी बद्दल काय लिहिलंय. दुसऱ्या कडव्यामध्येच आलेलं आहे वर्णन. गर्द पोपटी लेऊन वसने मुरडत आली लिंबोणी. बरोबर. लिंबोणी म्हणजे कडीनिंब किंवा निमट्री. इथे चुकून निंबोणा लिहिलेला आहे. प्रिंटिंग मिस्टेक आहे. नावर एक वेलांटी करा म्हणजे लिंबोणी हा शब्द तयार होईल. आता लिंबोणी कशी सजली आहे तर गर्द पोपटी लेऊन वसने म्हणजेच लिहून घ्या. आता गर्द पोपटी लिहित आहात तुम्ही. गर्द पोपटी समोर टेक्स्टबुक ठेवा म्हणजे शब्द बघून लिहिणं सोपं पडेल. गर्द पोपटी रंगाची वस्त्रे. गर्द पोपटी रंगाची वस्त्रे घालून सजली आहे. गर्द पोपटी रंगाची वस्त्रे घालून सजली आहे. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम. झालं लिहून. आता दुसरं आहे नागफणी. नागफणी बद्दल काय लिहिलं आहे बघा बरं. दुसऱ्या कडव्यामध्ये शेवटून 2 ओळी लिहिलेल्या आहेत. लिंबोणीच्या खालतीच जर्द तांबडी कर्णफुलेही घालून सजली नागफणी. आता नागफणीने काय केलंय. तांबड्या रंगाची कर्णफुलं घालून आली आहे. बरोबर. चला घ्या लिहून. जर्द तांबडी. नागफणी म्हणजे निवडुंग किंवा कॅक्टस. ज्याला लाल रंगाची फुलं येतात ते कॅक्टस. जर्द तांबडी कर्णफुले. स्पेलिंग टेक्स्टबुक मध्ये दुसऱ्या कडव्यात दिलेलं आहे. जर्द तांबडी कर्णफुले घालून
जेव्हा मी उकार असा लांब म्हणते घालून, त्यावेळेला तो उकार दुसरा असतो किंवा दीर्घ असतो. नागफणी, जर्द तांबडी कर्णफुले घालून नागफणी सजली आहे. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम द्यायचा. झालं लिहून? चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. कृती 3, कवितेतील शब्दार्थ. त्यातलं पहिलं आहे, प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. तर पहिलं आहे लुसलुस. लुसलुस म्हणजे टवटवीत. लिहून घ्या. टवटवीत. झालं. दुसरं आहे अंगोपांगी, म्हणजेच अंगावर. लिहून घ्या. अंगावर. तिसरं आहे दिशा. दिशा म्हणजे बाजू. लिहा. बाजू. जू दुसरा म्हणजे दुसरा उकार. चौथा आहे झळझळ, म्हणजे चकाकी. चकाकी की दुसरा, दोन अर्थ आहेत. चकाकी किंवा चमक. स्वल्पविराम करा आणि दुसरा अर्थ पण लिहून घ्या. चमक, चमक. झळाळी किंवा चमक, कुठलाही शब्द लिहिला तरी बरोबर आहे, पण दोन्ही माहितीसाठी लिहून ठेवणं गरजेचं आहे. झालं. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. कृती 4, काव्य सौंदर्य. सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हाला सुचतील असे उपाय लिहा. पहिल्यांदा सांगते, मग मी लिहून देणार तुम्हाला. बघा, सृष्टी हा मानवाला मिळालेला अनमोल असा नजराणा आहे, भेटवस्तू आहे. आपण धरतीला माता म्हणतो आणि धरती मातेचं पालन पोषण आपण करणं म्हणजेच केलं पाहिजे. तसंच पर्यावरणाचं रक्षण करणं आपलं ध्येय आहे. किंवा सृष्टीचं सौंदर्य कायम राखणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे जे 3 ऋतू आहेत, ह्या 3 मुख्य ऋतूमध्ये सृष्टी वेगवेगळ्या रंगाने किंवा वेगवेगळ्या रूपाने आपल्यासमोर येत असते. बघा, पावसाळ्यातले डोंगर वेगळे दिसतात, उन्हाळ्यातले उजाड असे कोरडे वाटतात, तर हिवाळ्यामध्ये त्याच्यावर छान कोवळं गवत तुम्हाला दिसतं. म्हणजेच तर सृष्टीचे बदल हे 3ही ऋतूमध्ये वेगवेगळी रूपं धारण करत असतात. आणि मग या निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जंगलतोड न करता पाण्याचा प्रवाह साठवला पाहिजे. ज्या स्त्रोताने आपल्याला पाणी पुरवठा होतो, तर ते स्त्रोत आपल्याला व्यवस्थित ठेवले पाहिजेत, साठवले पाहिजेत. त्यानंतर निसर्गाला आपण कधी ओरबाडता कामा नये. आपल्यामुळे हानी पोचेल असं काही करू नये. त्यानंतर झाडं लावली पाहिजेत, त्यांना जगवलं पाहिजे. आपल्या स्वतःच्या ज्या वाईट सवयी आहेत, ह्या सवयी सोडून द्यायला पाहिजेत. जसं आपण चालता चालता झाडांची पानं तोडतो, फांद्या तोडतो उगाचच, आणि मग तुकडे तुकडे करून फेकून देतो. काय उपयोग आहे? मग का आपण वनस्पतींना ओरबाडण्याची किंवा त्यांचे ती पानं तोडण्याचा आपल्याला कोणी अधिकार दिलेला नाही आहे. आपण जर जाता येता कोणी आपले हात तोडून घेतले तर चालेल का तुम्हाला? नाही ना.
मग जशा वेदना तुम्हाला होतात तशा झाडालाही होऊ शकतात. किंवा पाणी आहे, उदाहरणार्थ गावातलं पाणी, गावात एखादा नदी असेल तर काय करतात लोक, तिथेच नदीच्या किनाऱ्यावर भांडी घासतात, कपडे धुतात, आपले पशु वगैरे जे काय असतात, गाई म्हशी, त्यांना आंघोळ करतात, कचऱ्याचे डबे तिकडेच टाकतात. म्हणजे त्यामुळे प्रदूषण वाढतं. मग हे सगळं आपण स्वतःने कुठेतरी चांगला प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच या वाईट सवयी आहेत त्या सोडून द्यायला हव्यात. त्यानंतर आपला परिसर जो आहे हा स्वच्छ आणि ज्याने आपल्याला आरोग्य मिळेल असं आरोग्यदायी वातावरण ठेवायला हवं. ज्या निसर्ग मित्र असलेल्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांची आपण मदत करायला पाहिजे. आणि अशा प्रकारे सृष्टीचं जे सौंदर्य आहे हे अबाधित ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आता तुम्हाला उत्तर लिहिण्यासाठी मी डिक्टेट करते, सोप्या शब्दात उत्तर देते, लिहून घ्या. झाडं लावून झाडं डवर अनुस्वार. झाडं लावून, ला व वजलात ना व, त्याला दुसरा उकार वू, लावून. संवर्धन, स वर अनुस्वार, वजनातला व, धनुष्यातला ध, त्याच्यावर रफार आणि नळातला न, संवर्धन करेन. आता तुम्ही काय काय कराल, म्हणजे मी हे तुम्हाला जे इन जनरल उत्तर आत्ता सांगितलं, पण मग हे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्ही काय कराल, तर झाडं लावून संवर्धन करेन, म्हणजेच वृक्ष जोपासायचं काम मी करेन. पूर्णविराम. इतरांनाही, एकच शब्द आहे, इतरांनाही रावर अनुस्वार येईल आणि ही दुसरा. यासाठी, इतरांनाही यासाठी प्रेरित करेन. प पतंगातला प, त्याचा पुढे र लावायचा, र म्हणजे तिरकी रेषा, प्र, आणि त्यावर मात्रा प्रे. रवीतला र, त्याला पहिली वेलांटी री आणि तलवारीतला त, प्रेरित, म्हणजे त्यांना उत्स्फूर्तपणे ते करण्यासाठी भाग पाडेन अशा अर्थाने. प्रेरित करेन, करेन. पूर्णविराम. पुढे पुढे लिहित जायचंय. पशु पक्षी, पशु शहामृगातला श, त्याला पहिला उकार शू. पशु पक्षी, शी मधला खी सुद्धा दुसरा असेल. स्वल्पविराम. नदी तलाव, नदी तलाव हे सृष्टीचाच, एकच शब्द आहे, सृ, सशातला स, त्याला रुकार लावायचा आहे, म्हणजे उलटा उकार, त्याला रुकार म्हणतात, कारण तो ऋषीतला रुची वेलांटी येते, म्हणजे उकार. अर्धा षटकोनातला ट ला लावायचा आहे, ट ला दुसरी वेलांटी टी, आणि पुढे चाच, सृष्टीचाच, एकच शब्द आहे. घटक आहेत. वाक्य असं झालं, पशुपक्षी नदी तलाव हे सृष्टीचाच घटक आहेत. त्या सर्वांचे रक्षण, क्षत्रियातला रक्षण करण्याची, रक्षण करण्याची जबाबदारी, जबाबदारी, री दुसरी, जबाबदारी घेऊन, उसातला उ,
घेऊन, जबाबदारी घेऊन, समाजात, समाजात एकच शब्द आहे, नीट ऐका शब्द, वनसंवर्धनासाठी एकच शब्द आहे, वन सवर अनुस्वार, व वजनातला व, ध धनुष्यातला ध, त्यावर रफार, ना साठी म्हणजेच वनसंवर्धनासाठी जागरूकता, समाजात वनसंवर्धनासाठी जागरूकता निर्माण करेन. म्हणजे मी काय करणार आहे तर झाडं लावून त्यांचं संवर्धन करणार आहे, त्यानंतर इतरांनाही त्यासाठी प्रेरित करणार आहे. मग पशुपक्षी, नदी, तलाव हे सृष्टीचाच घटक आहेत, त्यांचं सुद्धा रक्षण करण्याची जबाबदारी मी घेऊन समाजामध्ये वनसंवर्धनासाठी जागरूकता निर्माण करेन. म्हणजे केवळ मीच नाही करणार तर माझ्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा मी हे करण्यासाठी भाग पाडेन. झालं, जागरूकता निर्माण करेन. वाक्य होतं समाजात वनसंवर्धनासाठी जागरूकता निर्माण करेन, पूर्णविराम. च्या पुढे लिहायचंय ईश्वर म्हणजे देव सर्वत्र आहे. ईश्वर सर्वत्र आहे. मग तो ईश्वर सर्वत्र आहे, पूर्णविराम. मग तो सृष्टीतही आहे. मग तो सृष्टीतही आहे. ही भावना मनाशी बाळगून, ही भावना मनाशी बाळगून तिचे पूजन करेन. पूजन करेन. दुसरा वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम. प्रदूषण, प्रदूषण दुसरा हा, प्रदूषण कमी करण्याचा प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे केवळ झाडं लावून रक्षण करणार नाही तर जे काही प्रदूषण होणार आहे तर ते कमी करण्याचा प्रयत्न करेन. आता प्रदूषण तुम्ही कसं कमी करू शकता? काय करू शकता? वाहनं आहेत, प्रत्येक जण एक एक वाहनावर निघतो, तर त्याऐवजी शेअरिंग मध्ये जाऊ शकता. बरोबर आहे. त्यामुळे एअर पोल्युशन होणार नाही. आवाज कमी करून नॉइज पोल्युशन कमी करू शकता. पाण्याच्या ठिकाणी पाण्याचा चांगल्या प्रकारे वापर करून ते प्रदूषण तुम्ही कमी करू शकता. गाड्या ज्यांच्याकडे आहे त्यांच्या सर्व्हिसिंग करून PUC वगैरे चेक करून किती धूर बाहेर येतो त्याची मोजमापणी करू शकता. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही आणि तुमच्या आजूबाजूला तुम्ही जर हे ज्ञान दिलत तर त्याचा फायदा नक्कीच होईल. झालं. प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करेन, पूर्णविराम. पुढे लिहा झाडे लावा व झाडे जगवा. आता हे वाक्य एकेरी अवतरण चिन्हात म्हणजे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहायचं आहे. झाडे लावा व झाडे जगवा.
आता हे का सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहायला सांगितलं मी तुम्हाला, तर हा मंत्र आहे म्हणून. झाडे लावा व झाडे जगवा या मंत्राचे पालन करण्यास मी सर्वांना सांगेन. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम. जमीन स्वल्पविराम, पाणी स्वल्पविराम म्हणजे कॉमा देत चला, वनस्पती व ऊर्जा, ऊ सिंगल ऊ, शेपूटवाला ऊ नाही किंवा उसातला ऊ नाही, साधा ऊ, आणि ज जहाजातला ज त्याला काना जा आणि त्याच्यावर रफार, ऊर्जा यांचा लागेल तितकाच वापर मी करेन. व अवास्तव वापर टाळण्याचा प्रयत्न करेन. पूर्णविराम. अशा प्रकारे शेवटचं वाक्य आहे. अशा प्रकारे मी माझ्यापासूनच सृष्टीचा समतोल राखण्यास प्रयत्न करेन. पूर्णविराम. झालं लिहून. आता पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 2. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा. उत्तर. आता हा 8 मार्कांचा प्रश्न आहे. पहिलं विचारलंय प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री. लिहायचं ललिता गादगे. नंतर लिहा प्रस्तुत कवितेचा विषय. आता विषय काय आहे? लिहून घ्या. वसंत ऋतूचे स्वागत सृष्टीतील घटक. वसंत ऋतूचे स्वागत सृष्टीतील घटक करीत आहेत. वसंत ऋतूचे स्वागत सृष्टीतील घटक करीत आहेत. हा कवितेचा विषय झाला. किंवा तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मधलं जिथे परिचय आहे त्यामधून तुम्ही घेऊ शकता. वसंत ऋतूच्या आगमनामुळे सृष्टीच्या निसर्ग सौंदर्यातील बदल. हाही कवितेचा विषय आहे. 1 मार्काचा प्रश्न आहे. आता तिसरा विचारलेला आहे प्रस्तुत कवितेतील दिलेल्या ओळींचा अर्थ लिहा. स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा दिशांना. आता ते कसं लिहायचं तर तुमच्या वर्कबुक मध्ये पेज नंबर 107 107 बघा 107 त्यावर स्वागत करण्या वसंत ऋतूचे हा पहिला परिच्छेद दिलेला आहे. पहिलं कडवं दिलेलं आहे. सॉरी
त्यातनं हा भाग लिहायचा आहे, मी मार्किंग करून देते. वसंत ऋतूच्या आगमनाच्या स्वागताचे वर्णन करताना कवयित्री सांगतात की वसंत ऋतूत वेगवेगळ्या रंगाची पाने, फुले फुलतात. सारा निसर्ग, सारी सृष्टी वेगवेगळ्या रंगांनी सजलेली आहे. जणू काही वसंत ऋतूच्या स्वागतासाठी हे होत आहे. सर्व दिशा वेगवेगळ्या रंगांनी उजळून निघाल्या आहेत. बरोबर, एवढाच फक्त अर्थ तिथे लिहायचा आहे. कळलं तुम्हाला? आता प्रस्तुत कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण. आता तुम्हाला ही कविता का आवडली तर तुम्ही तुमच्या मनाने हे लिहू शकता. जसं मी सांगते की मला ही कविता आवडली कारण यात वसंत ऋतूचं खूप छान चित्रण केलेलं आहे. निसर्गातील प्रत्येक घटक नटून थटून वसंत ऋतूचे स्वागत करतो. ही कल्पना मला आवडली किंवा मला भावली. त्या कवितेतलं वातावरण विषयाला साजेसं असं आहे. प्रत्येक 2 ओळींमध्ये यमक साधलेलं आहे. त्यानंतर निसर्ग घटकांचे मानवीकरण केल्यामुळे कविता भावनाप्रधान झालेली आहे. म्हणून मला ही कविता आवडली असं मी माझं कारण लिहिले. तुम्ही तुमचं कारण लिहू शकता. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. दंग, दंग म्हणजे मग्न, तल्लीन किंवा गुंग हे 3ही शब्द आहेत. त्यानंतर मायरान म्हणजेच गवताचे पठार. बहरणे म्हणजे फुलणे. आता सुरेल, सुरेल या शब्दाला अनेक शब्द आहेत. जसं मधुर, गोड, कर्णमधुर आणि मंजूळ. यातलं काहीही तुम्ही लिहू शकता. आता याच्यामध्ये ना तुम्हाला एक ॲड करायचं आहे. वरती मार्जिनच्या वरती जागा आहे, तिथे तुम्ही संदेश लिहू शकता. ह्यांनी दिलेला नाही आहे, पण संदेश सुद्धा कवितेतनं या कवितेतून तुम्हाला काय संदेश मिळतोय तर तो संदेश मात्र लिहून घ्या. वरच्या भागात कुठेतरी ॲड करा. जिथे 3रा प्रश्न संपतो आणि 4था सुरू होतो त्यातलाच प्रस्तुत कविता आवडण्याचे न आवडण्याचे कारण, त्याच्यावरती जी जागा आहे ना तिथे लिहा संदेश, स्टार करून लिहा. निसर्गातील सौंदर्य टिकवणे, निसर्गातील सौंदर्य टिकवणे व पर्यावरण शुद्ध ठेवणे हे मानवाचे कर्तव्य आहे. हे मानवाचे कर्तव्य आहे. हा संदेश म्हणजे ही जी वसंत ऋतूची कविता आहे ह्यातनं आपण काय मेसेज देत आहेत तर निसर्गातले जे सौंदर्य आहे ते आपण टिकवलं पाहिजे आणि पर्यावरण जे आहे शुद्ध ठेवलं पाहिजे. आणि हे कर्तव्य कोणाचे तर आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. हा संदेश ही कविता आपल्याला देते आहे. तर हा संदेश तुम्ही पाठ करायचा, हे प्रश्न पाठ करताना. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 3, सृष्टीतील खालील घटक वसंत ऋतूच्या आगमनाने कसे सजले ते स्पष्ट करा. घाणेरी बघा 3ऱ्या कडव्यामध्ये दिलेला आहे. दुरंगी चुनरीत उभी ही घाणेरी ही नटुनी थटुनी, म्हणजेच दुरंगी चुनरीत सजली आहे. दुरंगी चुनरीत सजली आहे. आणि दुसरा आहे पळस फुले. तर पळस फुलं कुठे आहेत तर 5व्या कडव्यात बघा. पळस फुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती. मग काय लिहिणार? मातीच्या अंकावर बहरून आली आहे. पळस फुले मातीच्या अंकावर बहरून आली आहे. आता थोडंसं पटापट जाऊया, वेळ फार कमी आहे. प्रश्न 4, खालील आकृतीबंध पूर्ण करा. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी आतुर असलेले घटक. आता कोणते घटक आतुर आहेत तर सगळेच. कुठले? सृष्टी आहे, लिंबोणी आहे, नागफणी आहे, वड आहे, घाणेरी आहे, पिंपळ आहे, सांबर आहे, पळस आहे आणि आंबा. तर हे सगळे आतुर असलेले घटक आहेत. 5वा प्रश्न आहे,
खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समान अर्थांचे शब्द. भेटवस्तू म्हणजे नजराणा, सजली म्हणजे नटुनी, अरुंद रस्ता ज्याला पाणंद म्हटलेलं आहे, आणि अंक म्हणजे चिन्ह. प्रश्न 6. भावार्थधारित. उजाड उघडे मारानी गाऊ लागले वसंत गा या ओळीचा तुम्हाला कळलेले अर्थ सौंदर्य सांगा. उजाड उघडे मारा नाही, गाऊ लागले वसंत गान. बघा वर्कबुकचं पेज नंबर 108. त्याचा शेवटून दुसरी ओळ बघा. वसंत ऋतूच्या आगमनाने उजाड उघडे मायरान फुलांनी पानांनी बहरून आलेले आहे. जणू काही ते मायरानही अतिशय आनंदाने वसंत ऋतूचे गीत गात आहे. हे एवढं उत्तर इथे लिहायचं आहे. आता 7वा प्रश्न शेवटचा आहे. अभिव्यक्ती आहे. वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा. तर आता काय लिहू शकाल? तर वसंत ऋतूच्या आधी सृष्टी कशी दिसते? तर भकास दिसते. शिशिर ऋतूमध्ये झाडं निष्पर्ण होतात, ओकीबोकी दिसतात. कोकिळेच्या मधुर कुंजनातून किंवा मधुर गाण्यातून किंवा मधुर तानेतून वसंत ऋतूचं आगमन होत आहे. कारण कोकिळ जेव्हा कुहू कुहू बोलायला लागते ना, त्यावेळेला वसंत ऋतू सुरू होत असतो. वसंत ऋतू आला की झाडांना पालवी फुटते, झाडे मोहरतात, फुलांनी बहरतात. वेगवेगळी फुलझाडे विविध फुलांनी सजतात. फुलांचा सुंदर दरवळ आसमंतामध्ये पसरत असतो. काही झाडांच्या पायथ्याशी फुलांची पखरण होत असते. म्हणजे काही झाडांच्या पायथ्याशी पायाजवळ फुलं पडलेली असतात. डोंगर, पठार आणि नदीकाठ गवत फुलांनी बहरलेले असतात. जंगलात वेगवेगळी फुलं फुलतात. आंब्याच्या झाडांना मोहर येतो. अशा प्रकारे सर्व सृष्टी अगदी नववधूसारखी नखशिखांत सजलेली असते. नववधू म्हणजे नवरी जशी पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत सजलेली असते त्याला म्हणतात नखशिखांत. तर अशा प्रकारे सृष्टी जी आहे ही नववधूसारखी, नववधू म्हणजे नवीन लग्न झालेली जी वधू असते, नवरी, तिच्यासारखी नखशिखांत सजलेली असते. म्हणून वसंत ऋतू म्हणजे फुलांचा उत्सव असं म्हटलं जातं. आणि वसंत ऋतू म्हणजेच सौंदर्याचा राजा आहे. तर अशा प्रकारे बदल दिसून येतात असं तुम्ही लिहू शकता तुमच्या शब्दामध्ये. इथे आपला पाठ, ही कविता संपलेली आहे. प्रश्नांची उत्तरं कंप्लीट करायची आहेत. थँक यू.